सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायास वंदन करू. आपलं लातूर जिल्ह्याचं दैवत, आपल्या माखणी गावचं दैवत, मारुती मंदिराच्या आराधना सोहळ्याच्या निमित्तानं आपण जमलेल्या सगळ्या बांधवांना मनापासून खूप शुभेच्छा देतो. मलाही तुमच्या माध्यमातून योग आला. ऐ कोपरा ग बस रे, ढकलून द्यावा तर लहान बी नाही माणूस, लोटणार बी नाही. आपल्या बडबड बंद करा बरं का. आता आपल्या माखणे गावात आमचाही खरंच योग आला. इतकी मोठी आराधना आपल्या या परिसरात होती. मला आत्ता आपल्या बांधवांनी सांगितलं 1,00,000 लोक आराधना करतायत आणि 5 वर्षाची आराधनेच्या तारखी भुक्या, 14 वर्षाच्या. वा, किती मी सुद्धा नशीबवान की मला तुमच्याकडून संस्थांकडून आमंत्रण मिळालं. संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या वतीनं आमंत्रण मिळालं की तुम्ही दर्शनासाठी या. मी खरंच भाग्यशाली आहे. तुमचंही सगळ्यांचं दर्शन झालं, मारुती रायाचंही दर्शन झालं. मला ज्या ज्या वेळेस तुम्ही बोलवाल त्या त्यावेळेस मी नक्की दर्शनासाठी येत राहील. तुम्ही सांगाल त्यावेळेस मी नक्की येईल, माझा शब्द आहे. आणि यावेळेस पण मी शब्द दिलता. तुमचं आमचे ते विश्वर पाटील आले, बरेच जण तुमचे बांधव आले. परत एक नाव घ्यायचं, लफडं लांबायचं म्हणते, मपलं कम नाही घेतलं. सगळे संस्थानही तुमचं आलं होतं की आपल्याला यायचंच. आता मी घोषणा काय केली, 1 वर्षभर दौरे बंद आणि 1 दिवस घरी नाही. मी काल पैठणला होतो नाथषष्ठीच्या निमित्तानं, आज लातूरला माखणीला आहे, परवा गेवरायला होतो, आता पुण्याला आहे 14-15ला. नारायणगडाचा मोठा सप्ताह पुण्याला आहे, तिथं आहे. आणि नुसतं घोषणाच झाली. मी तुम्हाला विनंती केली होती, मला 1 वर्ष फक्त सवड द्या, फक्त 1 वर्ष. मला तुमच्या लेकरा बाळासाठीच लढायचं आहे, माझ्यासाठी नाही. माझ्या समाजाच्या लेकराला सुखी समाधानाचे 2 घास मिळावेत, तो सुखी समाधानी राहावा, त्याचं आयुष्य सुखी राहावं, समृद्ध राहावं, म्हणून ते प्रयत्न आहेत. आरक्षण दिलं, आयुष्याचं कल्याण झालं. तसं मला एक यंत्रणा उभी करून द्यायची. तुम्हाला जर कुठं अडचण आली, आपले लेकरं बाळं शिकायला आहेत, लेकी बाळी बाहेर शिकायला आहेत, दवाखान्यात काय अडचण आली, पोलीस स्टेशनला आली, SP ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला आली, पोरं कंपन्याने नोकऱ्याला आहेत, कुणी तहसीलला आहेत, कुणी पोलीसमध्ये आहेत, कुणी शेती आहेत, कुणी ऊस तोडायला जातात, कुणी व्यवसायात आहेत, कुणी उद्योगात आहेत. यांना जर अडचणी आल्या तर सोडवायच्या कुणी. म्हणून एक प्रचंड मोठी राज्याच्या कानाकोपऱ्यात एक यंत्रणा तुमच्यासाठीच, हक्काची पिढ्यांना पार चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तुमच्यासाठी मला ती उभा करून द्यायची. म्हणून मला 1 वर्षाची फक्त सुट्टी द्या. तुमचं 15च मिनिटात काम झालं पाहिजे, कोणत्याही कोपऱ्यात असू द्या राज्यात, कोणत्या पण. म्हणून त्यासाठी 1 वर्ष सुट्टी द्या. आता 16 तारखेच्या नंतर तरी किमान मला 1 वर्ष दौरे सांगू नका. मी जर सप्ताहासाठी लग्नासाठी आलो नाही तर आपले नाराज होत जाऊ नका. कारण एकतर मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. मी जातीवादी नाही आहे. मी जर जातीवादी असतो ना तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना, सगळ्या जाती धर्माच्या पोरीला मी मोफत शिक्षण केलंच नसतं. कोणत्या बी कोणी पण येऊ द्या अंतरवालीच्या दारात, मोकळ्या हाताने वापस पाठवित नाही. लागन तेवढं शत्रुत्व माझ्या अंगावरती घेतो. पण कुणाच्या लेकीचं काम असेल, कुणाचं पोराचं असेल, पोरीचं असेल, कुणाच्या बांधाचं असेल, कशाचं पण असू द्या, माझ्या हातानं नाही झालं तरी चालन, पण मला जितके प्रयत्न करता येतील तितके ताकदीनं प्रयत्न करून मी त्यांना न्याय द्यायचं काम करतो. जसं की महादेव मुंडेचं आत्ताचं प्रकरण, 2 वर्ष झालं कार्यक्रमच झाला होता. लेकरो कुणाचंही असू द्या, ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या बहिणीच्या किंवा स्वतःच्या मुलीचं कंपाळाचं कुंकू पुसतं ना, त्यावेळेस आपल्याला कळ लागते. ती नसन भली आपल्या जातीतली, पण शेवटी तिचा नवरा गेलाय, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी लेख आहे.
आपलं कर्तव्य होतं, आपण त्यांनाही न्याय दिला. आता नार्को टेस्ट होऊन त्याच्यात सुद्धा सगळे बरंचसं पुढं येणार आहे, माझ्या तोंडातून काही जाईन, त्याच्यामुळं आपलं आत्ताच काही बोलत नाही, कारण ती प्रशासकीय प्रक्रिया आहे. माझ्याकडे धनगर समाजाचा येऊ द्या, दलित समाज, मुस्लिम समाजाचा, कुठल्याही जाती धर्माचा येऊ द्या, मला जितकी ताकद लावता येईल तितकी मी लावतो. आता तुमच्या संस्थांना पण एक पत्र माझ्याकडे दिले. मी गाडीत बसलो की तुम्हाला फोन परत वापस येईल. मी शंभूराजे देसाईला सांगतो, देसाई साहेबांना, देसाई साहेबाकडेच खातं आहे ना ते, शंभूराज देसाई साहेबांना सांगतो, यांचा जेवढा निधी आहे तेवढा या मागणीच्या दैवताला टाका. मी कुठेही कमी पडणार नाहीत आणि मी खात्रीने सांगतो तुम्हाला, या पवित्र भूमीतून शंभूराजे देसाई साहेब सुद्धा नाही म्हणणार नाहीत. प्रत्येक देवस्थानाला ते पण देत आहेत. कालच आम्ही कुर्ला गाव म्हणून आहे, गेवराई, बीड आणि माजलगावच्या बाँड्रीवरती ते गाव येत आहे. 35 गावचा संपर्क तुटला होता एका पुलामुळं. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले साहेबांना फोन केला. आम्ही त्या सुद्धा 16 कोटीच्या त्या कामाचे सुद्धा त्या देवस्थानासाठी मंजुरी घ्यायला. आपण कमी नाही पडत, बाकीच्या याच्यात काही टेन्शन नाही. फक्त बघताना जातीवादी म्हणून बघू नका. मी एकाही जातीला दुखवलेलं नाही आत्तापर्यंत. हा एक मात्र खरं आहे, माझ्या समाजाच्या लेकीबाळीचं, लेकरा बाळाचं कल्याण व्हावं म्हणून मी रात्रंदिवस लढतो, लढणार आहे. तुम्हाला काय वाटायचं ते वाटू द्या, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण माझ्या सुद्धा समाजाच्या गोरगरिबाच्या लेकरानं, लेकीबाळीनं स्वप्न बघितलं अधिकारी बनण्याचं, मोठं होण्याचं, ते मी पूर्ण करतो आणि पुढेही मी करत राहणार आहे. इकडं काय पंगत आहे, जोडायला बसले काय ते? हा, मला यांच्या आडून आधी दिसलंच नाही, पुरे बिल्डे देत. मी तर म्हणतो भाजीचा वास कस का सोडला ऐकून. हा हा, असं आहे का? अब ते लगेच भिडे म्हणून म्हणलं इतक्या लवकर लगेच भिडे येते लगेच. जेव्हा हरकत नाहीये, परंतु लेकरा बाळा सुद्धा आयुष्याची भाकर द्यायचं हे सुद्धा प्रत्येक जेवणाऱ्यांना लक्षात ठेवा. आपल्यानंतर आपली पिढी आपल्याला मोठी करायची. 4 घंटे लेट जेवलं तरी चालन, पण लेकी बाळीचं आणि लेकरा बाळाचं आयुष्य खराब नाही झालं पाहिजे. त्यांच्या ताटात आयुष्याची चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आनंदाची भाकरी पडली पाहिजे. हेही स्वप्न प्रत्येक जण मनात असू द्या. आता जास्तीचं न बोलता, कारण हे व्यासपीठ पवित्र इथं काय दुसरं बोलता येत नाही आणि मला उलटीले जोडेल्याशिवाय जमत नाही. पण ते आता पवित्र व्यासपीठ आहे, वारकरी संप्रदायाचे, आपल्या हिंदू धर्माचे सगळे नियम आपण पाळले पाहिजेत. त्यामुळं त्या दुसऱ्या व्यासपीठावरती दुसरं बोलू. इथं पुन्हा एकदा तुम्हाला या मारुतीरायाच्या आराधनेच्या निमित्तानं माकणी गावकरांना आणि इथं जमलेल्या तुमच्या लाखो भक्तांना मनापासून खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण हरी. माननीय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.